नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. चंद्रपूर म्हणजे विदर्भात ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने भाजपने आपला महापौर आणला आहे. चंद्रपूर महापौराच्या निवडणुकीत आज संगीता खांडेकर भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार या एक मताने विजयी झाल्या आहेत. अतिशय चुरशीची लढत झाली आहे. म्हणजे एकीकडे भाजप आणि ठाकरे सेना, तर दुसरीकडे बाकी विरोधी पक्ष. 32 विरुद्ध 1, 31, म्हणजे केवळ एका मताने संगीता खांडेकर भाजपच्या उमेदवार या महापौर झाल्या आहेत. भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मतं मिळाली आहेत. 32 मतं घेत त्या विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना 31 मतं मिळाली आहेत. वैशाली महाडोळे 31 मतं. केवळ एका मताने काँग्रेसने मार खाल्ला आहे. वंचितचे 2 नगरसेवक अलिप्त राहिले आहेत आणि MIMचा एक सदस्य तटस्थ राहिला. म्हणजे असा हा चुरशीचा सामना झाला. आणि चंद्रपुरात महापौर कोण होतो याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. आज ती निवडणूक झाली. म्हणजे या निवडणुकीत ठाकरे सेनाकडे किल्ली होती, मास्टर की. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने महापौर मागितला होता. त्यांना महापौर पाहिजे होता. म्हणजे ठाकरे सेना महापौर पाहिजे होतं त्यांना, पण काँग्रेसने नकार दिला. त्यामुळे काँग्रेसला बाजूला ठेवत भाजप आणि ठाकरे सेना एकत्र आले. म्हणजे तब्बल 7 वर्षानंतर ठाकरे आणि भाजप एकत्र आले आहेत. 7 वर्षानंतर. म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतचा संघर्ष चिघळला, त्यात भाजप शिवसेनेपासून दूर झाला. त्यानंतर ही मोठी डेव्हलपमेंट आहे राजकारणात. त्यामुळे राज्याचं पूर्ण लक्ष या निवडणुकीकडे होतं की चंद्रपूरच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सर्वात मोठा पक्ष काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले होते. 27 असे असले तरी भाजपचा महापौर बसवायची जादू भाजप नेत्यांनी करून दाखवली आहे. त्यासाठी त्यांनी ठाकरे सेनेला सोबत घेतलं. म्हणजे ठाकरे आणि भाजप हा 36चा आकडा, म्हणजे वेळा भोपळ्याचं नातं. परंतु चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी हे दोघं एकत्र आले आहेत. सर्वात मोठा पक्ष होता काँग्रेस, 27 नगरसेवक. नंबर 2 वर भाजप होता. भाजप 23 नगरसेवक. या निवडणुकीत वंचितचे 2 नगरसेवक होते, ते अलिप्त राहिले. MIMचा 1 नगरसेवक होता, तो तटस्थ राहिला. त्यामुळे ठाकरे वंचितचं 8 सदस्य, ठाकरे सेनेच्या मदतीने भाजपने आपला महापौर बसवलेला आहे. आता नव्या समीकरणाची ही नांदी आहे का? राजकारणात नव्या समीकरणाची ही नांदी आहे का? कारण ठाकरे आणि भाजपमध्ये 36चा आकडा. ठाकरे आणि फडणवीस वेळा भोपळ्याचं नातं. अशावेळी ठाकरे सेनेचे नगरसेवक भाजपला मदत करतात. हे मुंबईतल्या
मातोश्रीवर राहणाऱ्या हायकमांडला म्हणजे कसं मंजूर झालं हाही एक प्रश्न आहे. म्हणजे मातोश्रीने ओके केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. मातोश्रीने हिरवा झेंडा दाखवला आणि त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसला. आता स्थायी समितीचं काय होतं ते पाहावं लागेल. परंतु एक मोठी लढाई भाजपने दाखवली आहे आणि दुसऱ्या नंबरवर असतानाही महापौर आणून दाखवला आहे. आता याच्या मागे ही जादू कोणी करून दाखवली? सुधीर मुनगंटीवार यांनी की किशोर जोरगेवार यांनी? कारण या दोघांचे फोन तातडीने फडणवीसांना गेले की आपला महापौर बसला आहे म्हणून. पण यामागचा खरा सूत्रधार कोण हे आता पाहावं लागेल. परंतु शेवटी भाजपने आपल्या मनाचं करून दाखवलं आहे. एक राजकारणात एक नवा अध्याय सुरू होतोय का आता ते पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.